देवाला जर तुम्हाला स्वतःपर्यंत बोलवायचं असेल, देवाकडे काहीतरी मागण्याकरता जातो. नुसतं पत्रम पुष्पम फलम तोय, पान घेऊन जायचं, फूल घेऊन जायचं आणि देवाकडे बघायचंच नाही. याला काय अर्थ आहे का? सांगितलंय, पान नको, फूल नको, काही नको, मला मनानं भक्तीनं भावानं शरण जा, मी तुम्हाला भक्तीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार. कुठला पण देव. किती उदाहरणं सांगू, ऐका बरं का. नामदेवराय भगवंता पुढं प्रसाद घेऊन गेले. आपण आपल्या मुलाला सांगा की देवाला जेवण घालायचंय, जेव घाल. कृष्णाला जेवण घालताना आजही गोपिका, ऐका बरं का, आजही तुम्ही ज्यांच्या घरी कृष्ण कन्हैयाचे लड्डू गोपालची मूर्ती ना, आजही हृदयापासून भाव विभोर होऊन त्या कृष्ण कन्हैयाला ते खाऊ घालतात. ही काय त्यांची? ही भक्ती आहे. भक्ती प्रेम सुख नेन व्यानिका पंडित वाचका ज्ञानी यांची. भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. देवाचं नाव किती गोड आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देव. मग ऐका बरं का, समोर लक्ष द्या. त्या देवाचं नाव इतकं गोड आहे, तुम्ही त्या देवाला जर आपलंसं केलं तर तुम्ही कुठला पण एक देव केला तर त्या देवापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण आपली भक्तीच बदललेली गेली. एका घरात 5 माणसं, पण 5 माणसं कधीच कुठल्या देवाची भक्ती करत नाही. सांगेन तुम्हाला.